नमस्कार. आज आपण बघणार आहोत की योगाची सुरुवात कशी करायची. योगा किंवा कोणत्याही व्यायामाची सुरुवात किंवा त्याचा अभ्यास करताना हा रिकाम्या पोटी करायचा असतो. किंवा जर तुम्ही काही खाल्लं असेल, जेवण केलं असेल, तर त्याच्यानंतर तुम्ही 2 ते 3 तासांनी त्याचा अभ्यास करू शकता. योगा किंवा कोणत्याही व्यायामाची सुरुवात ही नेहमी वॉर्मअप म्हणजे सूक्ष्म व्यायामाने केली जाते. आज आपण तसेच काही सूक्ष्म व्यायाम आणि काही आसने बघणार आहोत. आजचा अभ्यास अगदी आपले ज्येष्ठ नागरिक सुद्धा सहजरित्या करू शकतील. चला तर मग सुरू करूया. तर पहिल्यांदा योगा मॅटवरती सुखासनामध्ये बसायचं आहे. लक्षात ठेवा, पाठीचा मणका नेहमी आपला ताठ राहील आणि चेहऱ्यावरती एक सुंदर स्माइल किंवा स्मित हास्य राहील. सुखासनामध्ये बसा, पाठीचा मणका ताठ, खांदे सरळ, मान सुद्धा सरळ. सुरुवात आपण ओम उच्चारणाने करणार आहोत. ओम उच्चारण आपण 3 वेळा करणार आहोत. ओम उच्चारणासाठी लांब आणि खोल श्वास आत घ्यायचा आहे आणि श्वास बाहेर सोडत असताना ओम उच्चारण करायचं आहे. पाठीचा मणका ताठ ठेवा, डोळे बंद, चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल. एक साधारण श्वास आत आणि बाहेर. ओम उच्चारणसाठी लांब आणि खोल श्वास आत. श्वास आत. श्वास आत. साधारण श्वास घेत राहा, डोळे बंदच राहू द्यात. आणि सावकाश डोळे उघडू शकता. आता आपण जे करणार आहोत ते आता मी दाखवताना 4 वेळा करणार आहे, पण तुम्ही याचा अभ्यास 10 वेळा करायचा आहे. तर ताठ बसा आणि श्वास घेत असताना आपली मान वरती, आकाशाच्या दिशेने वरती बघा. श्वास बाहेर, आपली मान खाली, आपली हनवटी छातीला टेकवा. श्वास आत वरती, श्वास बाहेर खाली. चालू राहू द्या. श्वास आत, बाहेर, आत आणि बाहेर. आणि आता आपली मान खाली आहे, तर इथूनच काय करायचं आहे आपल्याला, श्वास आत घेत असताना उजवीकडून मान गोलाकार फिरवायची आहे. श्वास आत आणि श्वास बाहेर सोडत असताना डावीकडून खाली, या प्रकारे गोलाकार फिरवायचे आहे. फक्त मान गोलाकार फिरवायचे आहे, खांदे जाग्यावरतीच राहतील. श्वास आत, बाहेर, आत आणि बाहेर. आता उलट दिशेने श्वास आत, बाहेर. मान एकदम सावकाश गोलाकार फिरवायची आहे. मानेचा मणका खूप नाजूक असतो, त्यामुळे इथे कोणतीही घाई गडबड करायची नाहीये. श्वास आत आणि बाहेर. श्वास आत, मान सरळ, श्वास बाहेर, रिलॅक्स. आता आपण मानेच्या आरोग्यासाठी व्यायाम पाहिला. आता आपण खांद्यांसाठी बघूया. आपले दोन्ही हाताची बोटे खांद्यांवरती ठेवायची आहेत आणि आपले कोपर एकमेकांना टच. आणि श्वास घेत असताना आपले हात वरती न्यायचे आहेत, कानालगत होऊन जाऊ द्यात आणि श्वास बाहेर खाली गोलाकार फिरवायचे आहेत. आपले जे मागचे शोल्डर ब्लेड्स आहेत
ते एकमेकांना टच करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि आता उलट दिशेने श्वास आत बाहेर, आत बाहेर. चालू राहू द्या. आणि विश्रांती, रिलॅक्स. आपले दोन्ही हातांची बोटे खांद्यांवरतीच राहतील आणि आपले दोन्ही हात सरळ, कोपर समोरच्या दिशेने राहील. आणि श्वास आत, श्वास बाहेर सोडत असताना आपले हात सरळ करायचे आहेत. परत श्वास आत, हातात बोटे खांद्यांवरती, श्वास बाहेर पुढे, या प्रकारे. कोहनी नमन. आणि रिलॅक्स, विश्रांती. लक्षात घ्या, मी आता 4 ते 5 वेळाच करून दाखवत आहे. याचा अभ्यास तुम्ही 10 वेळा करायचा आहे. आपले हात सरळ ठेवायचे आहेत समोर खांद्यांच्या रेषेत. आपली हाताची बोटे खुली, पूर्णतः खुली करा. आणि बोटे आपल्या शरीराच्या दिशेने खेचा. श्वास आत, श्वास बाहेर, हाताची बोटे खालच्या दिशेने. श्वास आत बाहेर. मनगट ज्यांचं दुखत असेल त्यांच्यासाठी हा व्यायाम खूप फायदेशीर आहे. पूर्णतः बोटे खुली ठेवा आणि वरती खाली खेचा. आता दोन्ही हातांची सैलसर मूठ करा आणि गोलाकार आपलं मनगट फिरवायचं आहे. रिस्ट रोटेशन, मणिबंध चक्र. आता उलट दिशेने. आणि रिलॅक्स, विश्रांती. श्वास आत, दोन्ही हात आपले वरती आकाशाच्या दिशेने. दोन्ही हाताची बोटे एकमेकात गुंफवा आणि हाताचे तळवे आकाशाच्या दिशेने. सरळ समोर बघा, पाठीचा मणका ताठ. श्वास घेत राहा, साधारण श्वास. एक श्वास आत आणि श्वास बाहेर सोडत असताना कमरेतून उजवीकडे झुका. शक्य होईल तेवढं आपली छाती आणि नजर सरळ समोरच राहील. उजवीकडे या प्रकारे झुकायचं नाहीये. श्वास आत सरळ, श्वास बाहेर डावीकडे. आत बाहेर. ब्रीद इन, ब्रीद आउट. श्वास आत बाहेर उजवीकडे. श्वास आत बाहेर डावीकडे. श्वास आत सरळ, श्वास बाहेर, दोन्ही हात खाली. रिलॅक्स. आता आपली बॉडी ट्विस्ट करायची आहे. श्वास आत घ्या आणि श्वास बाहेर सोडत असताना उजवीकडे मागे वळा. शक्य होईल तेवढं. श्वास घेत राहा. श्वास आत सरळ समोर, श्वास बाहेर डावीकडे. सरळ समोर, श्वास बाहेर, आत बाहेर. याचा सुद्धा सुरुवातीला तुम्ही अभ्यास हळूवार करा आणि नंतर आपलं जेवढं शरीर साथ देत आहे त्यानुसार तुम्ही ट्विस्टिंगचा वेग ठेवू शकता. श्वास आत, श्वास बाहेर डावीकडे. श्वास आत सरळ समोर, श्वास बाहेर विश्रांती. आता आपले पाय सरळ समोर ठेवायचे आहेत आणि पायाची पंजे आकाशाच्या दिशेने राहतील. पाठीचा मणका ताठ, चेहऱ्यावर स्मित हास्य. जर असं बसणं शक्य नसेल तर तुम्ही दोन्ही हात पाठीमागे टेकून सरळ ताठ बसू शकता या प्रकारे. आणि आता आपले जे अँकल आहेत ते आपण मागे पुढे करणार आहोत. श्वास आत, श्वास बाहेर पुढे. श्वास आत, आपल्या पायाची बोटे आपल्या शरीराच्या दिशेने खेचा. श्वास बाहेर पुढे या प्रकारे. ज्यांचे पाय खूप दुखतात किंवा पायाच्या पोटऱ्या दुखतात, टाचा दुखतात, सियाटिका पेन आहे, त्यांच्यासाठी हा व्यायाम खूप फायदेशीर आहे. आणि आता दोन्ही पाय
पायाचे पंजे आपले गोलाकार फिरवायचे आहेत. श्वास आत बाहेर या प्रकारे सरळ दिशेने. आणि आता उलट दिशेने. आणि रिलॅक्स विश्रांती. आता आपण करणार आहोत नी बेंडिंग. त्यासाठी आपला उजवा पाय जो आहे तो गुडघ्यातून दुमडायचा आहे आणि शक्य तेवढा आपल्या शरीराच्या जवळ आणायचा आहे. डावा पाय जो आहे तो सरळच राहील, त्याला रिलॅक्स सोडायचं नाही. तो पाय सरळच राहील आणि पाठीचा मणका सुद्धा ताठ. श्वास बाहेर, पाय सरळ. श्वास आत आपल्या दिशेने घ्या. पाय ज्यांना गुडघेदुखी आहे त्यांच्यासाठी हा व्यायाम खूप फायदेशीर आहे. जर तुमचा पाय शरीराच्या जवळ खूप जास्त येत नसेल, इथपर्यंत येत असेल तरी काही हरकत नाही. तुम्ही हळूहळू सुरुवात करू शकता. आणि रिलॅक्स. आता डाव्या पायासोबत आणि विश्रांती, रिलॅक्स. आता दोन्ही पाय आपले गुडघ्यातून दुमडूनच ठेवायचे आहेत आणि पायामध्ये थोडंसं अंतर घ्यायचं आहे. पाय लांब राहतील खांद्यांच्या रेषेत सरळ. श्वास आत, श्वास बाहेर. आपले दोन्ही गुडघे जमिनीला उजव्या दिशेला टेकवायचे आहेत. परत श्वास आत, श्वास बाहेर डावीकडे. या प्रकारे शैथिल्य आसन, जे आपण दिवसभर बसून असतो एका जागी, त्यामुळे आपल्या जे हिप्समध्ये जे टेन्शन राहतं ते रिलीज होतं. याने जे आपले हिप्सचे मसल्स आहेत ते रिकामे होतात. श्वास आत बाहेर, आत आणि बाहेर. श्वास आत सरळ, श्वास बाहेर रिलॅक्स. विश्रांती. दोन्ही पायांचे तळवे एकमेकांना टच करायचे आहेत नमस्ते मुद्रामध्ये. आणि आपले दोन्ही गुडघे आपल्याला श्वास घेत असताना वरती एकमेकांना जोडा. श्वास बाहेर खाली. आपले गुडघे जमिनीच्या दिशेने दाबा. पाय जर जास्त शरीराच्या जवळ येत नसतील तरी काही हरकत नाही. पाय लांब ठेवले तरी चालतील. श्वास आत बाहेर चालू राहू द्या. श्वास आत आणि बाहेर. विश्रांती. दोन्ही पाय नमस्कार मुद्रेतच राहतील. तुम्हाला जेवढं कम्फर्टेबल आहे त्यानुसार तुम्ही आपले पाय शरीराच्या जवळ घेऊ शकता. आणि दोन्ही पायांच्या पंजांना दोन्ही हाताच्या बोटांनी पकडायचा आहे. पाठीचा मणका ताठ, चेहऱ्यावर एक स्मित हास्य, बद्ध कोणासन. आणि आता हात रिलॅक्स सोडायचे आहेत आणि शक्य होईल तेवढं आपल्याला हात पुढे घेत जमिनीच्या दिशेने झुकायचं आहे. आपल्या जांघांमध्ये मांड्यांच्या आतल्या बाजूला पूर्णतः तुम्हाला स्ट्रेच जाणवेल. श्वास घेत असताना वरती, श्वास बाहेर रिलॅक्स. परत पायाच्या बोटांना पकडायचं आहे आणि आपले मांड्या ज्या आहेत गुडघे ते वरती खाली करायचे आहेत. शक्य होईल तेवढं तुम्ही करू शकता. पाय जेवढे तुम्ही लांब ठेवायला कम्फर्टेबल तुम्ही अँकलला पकडून वरती खाली करू शकता. या प्रकारे तिथली आसन. हे तुम्ही 30 सेकंद किंवा 40 सेकंद करू शकता. आणि रिलॅक्स विश्रांती. सुखासनामध्ये बसायचं आहे. सुखासनामध्ये बसल्यानंतर आपला जो उजवा पाय आहे तो आपल्या डाव्या पायाच्या कोपरावरती उजव्या पायाचा पंजा राहील आणि गुडघा उजव्या हाताच्या कोपरावरती राहील.
दोन्ही हाताची बोटे एकमेकांत गुंफवा. पाय शक्य तेवढा छातीच्या समोर घ्या. पाठीचा मणका ताठ. आणि आता आपल्याला आपला पाय उजवीकडे डावीकडे हलवायचा आहे या प्रकारे. साधारण श्वास घेत राहा. चेहऱ्यावर स्मित हास्य. जसं आपण लहान बाळाला खेळवतो किंवा झोपवताना डावीकडे उजवीकडे हलवतो त्या प्रकारे. आणि रिलॅक्स, विश्रांती. सावकाश पाय खाली ठेवा. आता डाव्या पायासोबत. जर तुमचा पाय इथपर्यंत वरती येत नसेल तर काही प्रॉब्लेम नाही. आपण उजव्या हाताने पायाचा पंजा पकडू शकतो आणि डाव्या हाताने गुडघा, आणि या प्रकारे पाय स्विंग करू शकतो. पाठीचा मणका ताठच ठेवा. आणि रिलॅक्स, विश्रांती. हे होतं हिंडोलासन. आता आपण करणार आहोत मार्जरी आसन. त्यासाठी आपल्याला आपले पाय आणि गुडघे योगा मॅट वरती ठेवायचे आहेत आणि हाताचे पंजे योगा मॅट वरती. हाताचे पंजे सरळ, हात सरळ खांद्यांच्या रेषेत खाली राहतील आणि गुडघे सरळ नितंबांच्या खाली. जर तुम्हाला कळत नसेल की अंतर किती ठेवायचं तर गुडघ्यांना आपले कोपर टच करायचे आहे. आपला हात पुढे ठेवायचा आहे आणि जेवढा हात पुढे होईल त्याच्या पुढे आपला हाताचा पंजा ठेवायचा आहे आणि नंतर सरळ टेबल टॉप पोझिशन मध्ये यायचं आहे या प्रकारे. पाठीचा मणका ताठ राहील सरळ. श्वास आत घेत असताना आपली मान आणि आपलं जे माकड हाड आहे टेलबोन ते आकाशाच्या दिशेने खेचा आणि छाती आणि कंबर जमिनीच्या दिशेने. श्वास बाहेर. नाभी आपली छाती हनुवटी छातीला टेकवा. नाभी आतमध्ये खेचा आणि आपलं माकड हाड जे आहे ते सुद्धा आतमध्ये खेचा. खांदे आकाशाच्या दिशेने. श्वास आत वरती. श्वास बाहेर खाली. श्वास आत बाहेर आत आणि बाहेर. रिलॅक्स, विश्रांती, टेबल टॉप पोझिशन. आणि इथून काय करायचं आहे, आपले जे दोन्ही पायाचे अंगठे आहेत ते एकमेकांना टच करायचे आहेत आणि आपलं जे नितंब आहे ते मागे दोन्ही पायांच्या मध्ये. हात शक्य तेवढे पुढे न्या आणि आपलं कपाळ योगा मॅटला टेकून बालासनामध्ये यायचं आहे. जर असं तुम्हाला शक्य नसेल कपाळ योगा मॅटला टेकवण्यासाठी तर दोन्ही हातांची मूठ बनवा आणि आपलं कपाळ त्याच्यावरती ठेवा. लांब आणि खोल श्वास घ्या. एक श्वास आत सरळ वरती. श्वास बाहेर विश्रांती. आणि आता आपल्या पोटावरती झोपून घ्यायचं आहे. पाय सरळ एक सोबत राहतील. हनुवटी योगा मॅटला टेकलेली आणि आपल्या हाताचे पंजे जे आहेत ते आपल्या खांद्यांच्या खाली. हाताची बोटे पूर्णतः खुली ठेवा. श्वास आत वरती. छाती आणि डोकं वरती उचलून आकाशाकडे बघायचं आहे. भुजंगासन. कुठपर्यंत वरती यायचं आहे, जोपर्यंत आपली नाभी जमिनीपासून 1 इंच वरती येत नाही तोपर्यंत. खांदे कानांना टच नसावेत. लांब आणि छाती खुली. जर तुम्हाला या प्रकारे भुजंगासन जमत नसेल सुरुवातीला तर तुम्ही सरळ भुजंगासन करू शकता. म्हणजे काय, कोपरापासूनचे आपले पुढचे हात योगा मॅट वरती राहतील आणि सरळ समोर बघा. श्वास घेत राहा. एक श्वास आत, श्वास बाहेर खाली. विश्रांती आणि रिलॅक्स. तर या प्रकारे तुम्ही योगाची सुरुवात करू शकता आणि याच्यानंतर तुम्ही 1 ते 2 मिनिट शवासनामध्ये झोपू शकता किंवा
कुलिंग प्राणायाम, रिलॅक्सिंग प्राणायाम करू शकता किंवा दीर्घ श्वसन करू शकता योगिक. तर या व्हिडिओच्या मदतीने नक्कीच तुम्ही आजपासूनच योगाला घरी सुरुवात करा आणि कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. तोपर्यंत नमस्ते.